हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू आवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेला आहे आणि ही अपडेट बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी भरती आहे सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर बाबत आहे. आता जेईसाठी डिग्री अलाउ करण्यात आलेली आहे, म्हणजेच 12+ डिग्री स्टुडंट्स जेईच्या ॲप्लिकेशनसाठी जेईच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहे. आणि त्याबाबतची जी सविस्तर जाहिरात आणि शुद्धीपत्रक जे आहे हे आजच BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट झालेलं आहे आणि त्याबाबतच आपण ही नोटिफिकेशन पाहणार आहोत. आणि सोबतच सांगायचं म्हटलं म्हणजे जी लास्ट डेट होती आपली 16 तारीख ती आता एक्सटेंड झालेली आहे. त्याबद्दल आणि त्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला आजच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या आणि नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी पाहण्यास मिळेल. आता बघा अपडेटमध्ये काय दिलेलं आहे हे सर्वप्रथम आपण पाहून घ्यायला हवं की बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आजच्या तारखेला बघा 13/12/2024 म्हणजे 13 डिसेंबर 2024 काल ही अपडेट जी आहे ही करण्यात आलेली आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे, शुद्धीपत्रक क्रमांक नगर अभियंता, ठीक आहे, 1185-2 दिनांक 14/10/2024 अन्यव्य आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल आणि दुय्यम अभियंता म्हणजे सब इंजिनियर सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलची पदे सरळ सेवेने भरती करण्याची वर्तमानपत्रात दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली संक्षिप्त जाहिरात तसेच 26/11/2024 रोजी म्हणजे आपल्या 26 नोव्हेंबरला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या विस्तृत जाहिरातीच्या अनुषंगाने 11/12/2024 रोजी मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाच्या अधीन राहून सदर याचिकेच्या अंतिम निर्णय साक्षेप कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदांकरिता पदवीधारक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. ही सर्वात मोठी अपडेट होती बघा, या शुद्धीपत्रात मेन्शन केलेले आहे. ठीक आहे, आता जे स्टुडंट्स ठीक आहे ज्यांचा डिप्लोमा झाला होता ते तर एलिजिबल होतेच, पण आता जे 12+ डिप्लोमा जे 12+ डिग्री स्टुडंट्स आहे हे सुद्धा आता जेईसाठी फॉर्म फिल करू शकणार आहे. म्हणजे आता डिग्री ॲस्पिरंट जो आहे हा AC आणि जेईसाठी दोन्ही पदांकरिता अप्लाय करू शकणार आहे. ठीक आहे, तर ह्याबाबतची सर्वात मोठी अपडेट होती. दुसरीच गोष्ट म्हणजे तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत संवर्गाकरिता सामाजिक आरक्षणाअंतर्गत अंशकालीन पदवीधर उमेदवार 10% ऐवजी अंशकालीन पदवीधर आणि पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार 10% असे वाचण्यात यावे. म्हणजे हा अपडेट जो आहे हा कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेला आहे त्यांच्या पुढच्या क्लॉजमध्ये सुद्धा. आणि यासोबतच आपली जी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख होती, हा जो कालावधी होता हा 16 तारीख न राहता आता नवीन अपडेट काय, ठीक आहे, 26 डिसेंबर 2024 पर्यंत हा लास्ट फॉर्म फिलिंग डेट राहणार आहे. फॉर्म भरताना कुठल्याही पद्धतीच्या चुका करू नये याबाबतची जी अपडेट आहे, जर तुम्हाला आता अप्लाय करता येत असेल, ठीक आहे, की त्यामध्ये जर तुम्हाला जेईसाठी जो आहे ठीक आहे डिप्लोमा कंपल्सरी करत असेल तर 1 ते 2 दिवसाची वाट नक्कीच बघा, कारण की आपल्याकडे जो डेट आहे वाढवण्यात आलेला आहे. त्या प्रकारचा जो अपडेट आहे तो वेबसाईटवरती होऊन जाईल आणि तुम्ही जे डिग्री स्टुडंट्स आहात हे जेईसाठी सुद्धा अप्लिकेबल राहणार आहे. ठीक आहे, तर याबाबतचं हे जे महत्त्वाचं अपडेट होतं हे तुम्हाला सर्वांसमोर मी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, यासोबतच ठीक आहे तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा कंप्लीट सिलेबस आणि त्याबाबतची जी प्रिव्हियस इयरचा पेपर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची प्लेलिस्ट आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, हे तुम्ही आताही जाऊन पाहू शकता. सोबतच त्याचा प्रिपरेशन प्लॅन आणि डिटेल सिलेबस जो कशा पद्धतीने आपल्याला की पॉईंट वाईज आपल्याला तयार करायचा आहे, प्लस त्याचा जो PDF आहे हा आपण टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सोबतच जे आपल्याकडे 40 मार्कांची किंवा आपल्याकडे 20 प्रश्नांची जी लॉजिकल रिझनिंगची जी तयारी आहे याबाबतचे कुठले महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला तयार करायचे आहेत याचा जो सेशन आहे आपण ऑलरेडी कॅपिट्यूटच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. सोबतच तुम्हाला जे डेली रिझनिंगचे प्रश्न लागतात आहे 20 प्रश्नांच्या प्रॅक्टिससाठी हे सुद्धा आपण कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला रोज अपलोड करते. त्यासाठीच तुम्ही आजच टेलिग्राम चॅनलला फॉलो नक्की करा. बघा, जो एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे हा अत्यंत सोपा आहे. ठीक आहे, 90 मिनिटांसाठी तुम्हाला 100 प्रश्न देण्यात येणार आहे, ज्यामध्ये 40 आपले नॉन टेक्निकल आणि 60 आपले टेक्निकल क्वेश्चन राहील. जर आपल्याकडे इलेक्ट्रिकलचा स्टुडंट अभ्यास करत असेल तर त्याला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोन्हींची तयारी करावी लागेल. सोबतच इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंग ॲबिलिटी ॲज वेल एज GKGS म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार. ठीक आहे, आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना कंप्लीट इलेक्ट्रिकलची तयारी करायची असेल तर आपला हा BMC AC आणि जेईचा कोर्स तुम्ही आजच एनरोल करून घ्या BMC 40 या कुपन कोडनी, कारण की हा कुपन कोड लवकरच समाप्त होणार आहे. ठीक आहे, सोबतच यामध्ये कंप्लीट इलेक्ट्रिकलची थिअरी, कॉन्सेप्ट आणि क्वेश्चन ॲज पर द लेटेस्ट BMC एक्झामिनेशन पॅटर्न आपण कव्हरअप केलेली आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा
आणि ऑलमोस्ट जो कोर्स आहे हा कंप्लीट होत आलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगते सगळे सेशन पाहणं सुरू करा. सोबतच तुम्हाला जो नॉन टेक्निकलचा जो सेशन आहे, ठीक आहे, सेक्शन आहे 40 क्वेश्चन, याची पूर्ण तयारी करायसाठी BMC60 हा कुपन कोड यूज करून कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून हा कोर्स नक्की जॉईन करा. कारण की यामध्ये आता आपण नुकत्याच नव्याने रेकॉर्ड केलेले जे GK GSचे सेशन आहे स्पेशल फॉर BMC आपण प्रोव्हाइड करतोय. कंप्लीट लॉजिकल रिझनिंग तुम्हाला यामध्ये पाहाव्यास मिळणार आहे. आणि सोबतच आपली जर फर्स्ट फुल लेंथ मॉक कशा प्रकारे पेपर येणार आहे आपल्याकडे BMCचा, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आजच आपली फुल लेंथ मॉक टेस्ट जी आहे BMC फुल लेंथ मॉक टेस्ट 1 म्हणजे IBPS पॅटर्ननुसार जे आपण फुल लेंथ टेस्ट आपण यामध्ये जे देतो आहे 5, त्यातली पहिली टेस्ट अपलोड झालेली आहे. तुम्ही आजही जाऊन देऊ शकता आणि तुमची तयारी जी आहे ही तपासू शकता की कुठल्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या संदर्भात SE आणि JEE मध्ये या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे. तर ही टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनवरती आणि वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना नुसताच रिझनिंगचा कोर्स हवा आहे तर त्यांनी नुसताच रिझनिंगचा कोर्स म्हणजे 20 क्वेश्चनसाठी हा रिझनिंग कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. पण हे रिकमेंडेड राहील की तुम्ही GK GSचा आणि रिझनिंगचा कंबाईन 40 क्वेश्चनचा जो कोर्स एनरोल करून त्याची तुम्ही तयारी सुरुवात करा. ठीक आहे. तर या शुद्धीपत्रकाबाबत जे काही तुम्हाला अपडेट्स असतील आणि जे काही क्वेरीज असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲपसुद्धा करू शकता. आणि कोर्स एनरोल करताना काही क्वेरी असल्यास या नंबरला व्हॉट्सॲप नक्की करा. या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. प्रिव्हियस इयरला पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता. दोन्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स आणि प्रश्नांची सेट्स हे नक्कीच मिळत राहतील. ठीक आहे. आपले चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. सो गाईज भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे.